तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आजही सोनी याचा दिन असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज इंदापूर या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। आणि आपण पाहू शकतोय की जे भाविक आहे, एक नागरिक आहे, यांनी या पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असेल। महिला असेल, पुरुष असेल, यांची जवळपास 500 मीटरपर्यंत ही जी रांग आहे ती लागलेली आहे। ज्या ठिकाणी या पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं वारकरी अगदी मनोभावी येत आहेत आणि या पालखीच्या समोर लीन होत आता सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भाव, याचा हा प्रत्यय सध्या या ठिकाणी येत आहे। विठू नामाचा जयघोष करत, ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत खरं तर वारकरी या ठिकाणी येत आहेत आणि मनोभावे या पालखी सोहळ्याचं दर्शन घेत आहेत। खरं तर पंढरपूरला जरी जाता नाही आलं तरी या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी येऊन त्याचं मनोभावे दर्शन व्हावं ही जी भावना आहे त्या भावनेच्या प्रती खरं तर हे जे आहे ते वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत किंवा जे भाविक जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते दाखल झालेले। आपण ज्या ठिकाणी पालखी सोहळा मुक्कामी आहे या ठिकाणी आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली, त्याचबरोबर ती आकर्षक अशी फुलांची जी आहे ते सजावट करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जी प्रतिमा आहे ती आकर्षक अशा पद्धतीने या रांगोळीमध्ये रेखाटण्यात आलेली आहे। त्याच्या भोवताली जी आहे ते आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ते येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं जे आहे ते लक्ष आकर्षित करून घेत आहेत। आपण बघू शकतोय की अगदी उत्साहपूर्ण वातावरण आणि भक्तिमय असं वातावरण ज्या ठिकाणी पालखी मुक्काम स्थळ आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी मनोभावे जे आहे ते जे भाविक आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे दर्शन सोहळा जो आहे तो या ठिकाणी घेता येत आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणावा वेळोवेळ, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, खरं तर याची प्रचिती या सोहळ्याच्या माध्यमातून येत आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा हा जो वैष्णवांचा मेळा आहे तो वैष्णवांचा मेळा आज इंदापूरमध्ये दाखल झालेला आहे। काल निमगाव केतकी या ठिकाणी मुक्काम केल्याच्या नंतर ही पालखी जी आहे ती पुढे पुढे मार्गस्थ झाली आणि आज इंदापूरमध्ये मानाचं जे दुसरं जे रिंगण आहे ते रिंगण संपन्न झालं। रिंगण संपन्न झाल्याच्या नंतर ही जी पालखी आहे ते 20व्या ठिकाणी या ठिकाणी आणण्यात आलेले आहे आणि पालखी या ठिकाणी आणण्याच्या नंतर आपण बघू शकतो कशा पद्धतीनं नागरिकांनी दर्शनासाठी एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांग केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास इंदापूर ते अकलूज जो रस्ता आहे या रस्त्यावरती 500 मीटरपर्यंत लांबपर्यंत अशी भाविकांची रांग आहे। ज्या ठिकाणी दर्शन आपण बघू शकतोय की पालखी सोहळ्याच्या ठिकाणी सुद्धा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ते दर्शन घेण्यासाठी रांग केले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत हे जे भाविक आहेत अगदी मनोभावे या ठिकाणी येत दर्शन घेत आहेत। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, इंदापूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।